रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। चला तर मंडळी, आज आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून मस्त एकदम खुसखुशीत असा नाश्ता तयार करणार आहोत। संध्याकाळच्या वेळी मस्त एकदम चटपटीत काही खावंसं वाटलं ना, तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ इथे मी कॉटनच्या कपड्याने छान असं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। वस्त्र गाळ करून आपल्याला हे पीठ घेतल्यामुळे जरी आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलं आहे तरीसुद्धा आपला हा नाश्ता छान खुसखुशीत तयार होतो आणि तुम्हाला वाटणार देखील नाही की आपण याला मैदा न वापरता गव्हाच्या पिठाने केलेला आहे। 1 चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे। ओवा आपल्याला हातावरती थोडंसं चोळून घ्यायचं आहे। 2 चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तेल पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली मूठ बांधल्या गेली म्हणजे समजावं की आपण जे मोहन घातलं होतं ते अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पिठाला छान तेल असं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। पीठ घट्ट मळल्यामुळे आपला नाश्ता ना आणखीनच जास्त खुसखुशीत तयार होतो। हा नाश्ता माझ्या घरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा केला जातो। इतका हा सगळ्यांना छान आवडतो। अहो लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा स्ट्रीट फूड खायला कोणाला नाही आवडत। तुम्हालासुद्धा आवडतं का? मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर अशा पद्धतीने आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा छान पीठ असं घट्ट मळलं गेलेलं आहे। आता आपण ह्याला 2-3 मिनटं झाकण ठेवून आपण याची स्टफिंग तयार करायला घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला मॅशरने किंवा काट्या चमच्याने छान मॅश करून घ्यायचे आहेत। त्याच्या गुठल्या राहू द्यायच्या नाही आहेत। या बटाट्याच्या भाजीमध्ये आपण अगदी बेसिक मसाले वापरलेत तरीसुद्धा हा नाश्ता खायला मस्त एकदम चटपटीत लागतो। तर यामध्ये इथे मी 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे। 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे। 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे। थोडीशी कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा छान आपलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे। आता हे थोड्या वेळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मळलेल्या पिठापासून आपल्याला गोळा घेऊन याची चपाती लाटून घ्यायची आहे। लाटताना आपल्याला सुकं पीठ लावायची गरज लागत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला चपाती उचलून ही लाटली ना तर अजिबात चिटकत नाही आणि छान अशी लाटल्या जाते। तर इथे मी पोळी लाटून झालेली आहे आणि एकदम जाडसुद्धा करायची नाही आणि अगदी पातळसुद्धा करायची नाही। मीडियम साईजचीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे मी चौकोनी भागामध्ये हे कट करून घेणार आहे। आपल्याला अगदी चौकोनी भाग पाहिजेत बघा। तुम्ही या नाश्त्याला काय नाव द्याल हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर मी याला काही नाव दिलेलं नाही आहे, पण अशा पद्धतीने हा नाश्ता मी तयार केला आहे, पण खाण्यासाठी अगदी खूप टेस्टी लागतो। तर त्यानंतर मी इथे बटाट्याची जी भाजी तयार केली होती त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। त्याच्या चारी बाजूसुद्धा आपल्याला अशा बंद करून घ्यायच्या आहेत। तर आपला इथे हा नाश्ता इथे तयार झालेला आहे बघा। मस्त एकदम चटपटीत आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतो। तर अशाच पद्धतीने इथे बाकीचे उरलेले सुद्धा मी ते करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे। हा नाश्ता करायला फार वेळ लागत नाही, अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। तर अशा पद्धतीने एकदम पटापट मी इथे करून घेतलेली आहे आणि तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण तळून घेऊया। तर लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे। एकदम तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे। थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपल्याला हा नाश्ता घालायचा आहे। लो फ्लेमवरतीच आपला हा नाश्ता छान खुसखुशीत करून घ्यायचा आहे। जर तुम्ही जास्त कडकडीत तेल जर केलं तर तो वरून फक्त लाल आणि कुरकुरीत होईल, पण आतमध्ये ते अजिबात शेकणार नाहीत आणि छान लागणारसुद्धा नाहीत। त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। आता आपण काढून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता मस्त एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत नाश्ता आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता। नक्की ट्राय करून बघा। चहाबरोबर खाण्यासाठी मस्त एकदम खुसखुशीत नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।